तर बघा मी आज बनवते पिझ्झा चपाती आणि व्हिडिओद्वारे थोडक्यात तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते बरं का मी कसं काय बनवते ती. तर बघा मी चपाती घेतलेली आहे आणि ताजी चपाती नाही शिळी चपाती आहे. शिळ्या चपातीचाच चांगला पिझ्झा होतो बरं का, म्हणजे अशी पिझ्झा चपाती चांगली होती. तर बघा चपाती घेतली आणि पोलपोटावरती ठेवली आणि त्याला असं आपलं सॉस लावून घेतलेला आहे. टमाटा सॉस आहे आपला पिझ्झा सॉस असला तरी चालतो पण माझ्याकडे नव्हता म्हणूनसाठी मग मी काय केलं, म्हणजे पोरांना आहे ना टमाटा सॉसच पिझ्झा चपाती आवडती पिझ्झा सॉसची नाही आवडत, त्यामुळे मग मी टमाटा सॉसचीच करते पिझ्झा चपाती. तर झालं असं की पहिली जी मी चपाती घेतली होती का, चपात्या एवढ्या जी मऊ लुसलुशीत होत्यात. तर चपात्या कशा अशा कडक पाहिजे जरा, म्हणूनसाठी मी दुपारीच करून ठेवल्या होत्या. म्हणजे दुपारी म्हणजे सकाळीच करून ठेवल्या होत्या चपात्या 12-1च्या दरम्यान अशा करून ठेवल्या होत्या. कारण अशी चपाती कडक पाहिजे, पण कडकच नाही होत माझ्या चपाती, एकदम मऊ लुसलुशीत होत्यात. त्यामुळं मग त्याचं काय ते सॉस लावला की अशा मोडल्या जातात, म्हणजे तुकडच पडतात डायरेक्ट. म्हणून मग मला काय करायला लागलं, एकावरती एक म्हणजे 2 चपात्या घ्यायला लागल्या. एकाच चपातीचा करू शकतोय आपण, पण मग मी 2 चपात्या घेतल्या. कारण हे जे आपलं दुसरं मटेरियल आहे ना बघा, कांदा घेतलाय, ढोबळी मिरची, अजून शिमला मिरची. मग हे जे आपण तव्यामध्ये टाकतो ना, मग त्यावेळेस काय होतं, म्हणजे मोडण्याची शक्यता असते. म्हणजे चपाती लुसलुशीत असली की अशी तुकडं पडतात असं होतंय. त्यामुळे मला डबल चपाती घ्यायला लागली. तर बघा कांदा असा टाकलेला आहे, दोन्ही पण चपात्यांना सॉस लावून घेतलेला आहे. आणि या बघा टमाटा पण टाकलेला आहे आणि आता थोडीशी ढोबळी मिरची टाकते. तर हे आहे ना, हे बटर आहे आणि ह्याच्यामध्ये चीज आहे. तर ह्या बघा ढोबळी मिरची पण, ह्या 2-3 गोष्टीमध्येच आपला घरच्या घरीची पिझ्झा चपाती इतकी टेस्टी लय भारी होती बरं का. असं तुम्ही जरी मुलांना आपल्या करून दिलं ना तरी पण लय भारी म्हणजे बाहेरून आपण आणतो ना, आणि आणल्यावरती कसं एक एकच तुकडा येतो ना आपल्या, म्हणजे चौघं जर आपण असलो की मग म्हणजे आपण दोघं जण नवरा बायको आपली 2 मुलं असली की चौघं जणांना 4 तुकडं, त्याच्यामध्ये काही खाल्ल्यासारखं पण वाटत नाही. मग हे बघा असा तुम्ही घरी करून बघा, एकदम भारी आणि टेस्टी. आणि म्हणजे किती पण आपण म्हणजे पोटच भरतंय. एक एक खाल्ला ना, 1-2 जरी पिझ्झा चपात्या खाल्ल्या ना दोघांनी, एक एक जरी खाल्लं तरी पोटच भरल्यासारखं होतंय. तर तुम्ही नक्की करून बघा. आणि जास्त काही खर्च नाही होत. आपल्या घरात जे मटेरियल आहे ना, फक्त चीज आणि बटरच आणायला लागतं बाकी काही नाही. तर बटर तर असतंय माझ्या घरामध्ये कधी पण, फक्त चीजच मला आणायला लागलं. तर ह्या बघा असं हे बटर जेवढं जास्त टाकताल, पण जास्त तर नाही मी टाकत, थोडंसं टाकते जेवढं जास्त टाकताल तेवढं चव जास्त येते, म्हणजे टेस्ट जास्त वाढते आणि ह्याच्यामध्ये तुम्ही ते मकाचं आपलं दाणं ते सुद्धा टाकू शकता, तसं काही प्रॉब्लेम नाही. जे तुमच्या म्हणजे जे बी काय असेल, म्हणजे पिझ्झा जेवढं टाकतात तेवढं पण काय 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 त्याची मला नावं पण नाही माहिती, ते आपण टाकू शकतोय. तर तेवढं टाकलं तरी चालतं माझ्याकडे जे उपलब्ध होतं ते मी आपलं टाकलेलं आहे. तर ह्या बघा मी पहिला एक ठेवलेला आहे, एकच आहे हा सिंगल आहे, आणि ह्या जे आहे डबल चपातीचा आहे. तर ह्या बघा हा मस्तपैकी झालेला आहे आता. आणि ज्यावेळेस मी टाकला ना त्यावेळेस आहे ना, मी बटर लावलं होतं खालून. बटरमध्ये असा स्लो गॅसवरती, आता थोडासा फास्ट केला आहे कारण कडक नाही झाला. होतोय ते कडक, थोड्या वेळाने लगेच कडक होतोय. खाली घेतलं ना 2च सेकंदात मध्ये लगेच कडक होतोय. ते चपाती चांगली बटरमध्ये अशी तळल्या जाते ना, त्यामुळे एकदम टेस्टी आणि चवदार असा पिझ्झा होतोय बरं का. म्हणजे आपण एकात आणतो त्या पिझ्झाला काय करताय तुम्ही, असा पिझ्झा बनवून बघा घरी. तुम्ही इक्काचा पिझ्झा जी आहे ना, ते अन्न सोडूनच देताल. हे घरीच असं वाटलं तुम्हाला घरीच आपला करून खाल्लेला बरा. तर हे बघा इकडं तयारच आहेत खाण्यासाठी. म्हणजे त्यांना असं झाले कधी आम्हाला दिल मम्मी खायला. तर सगळी म्हणजे नुसती त्यांना वाटतं व्हिडिओ राहू देतो तुझा, व्हिडिओ काढायचं, आम्हाला पहिला खायला दे. सगळी टपूनच बसल्यात. टपून म्हणजे शौर्य आर्यात नुसते टपल्यात. त्यांना असं झाले कधी आपल्याला देईल मम्मी खायला. तर त्यांना अशा बाहेरच्या गोष्टी सहसा मी आणत नाही बरं का. जे बी काय असेल ना ते घरीच करून देते, असं काही पण मुलांना. ह्या बघा माझं बटर पण खाली पडलं. पण काय नाही, हे खाली जे आहे ना आपलं किचन वाटा मी 2 टाइम स्वच्छ धुवून घेते, म्हणजे घासून धुवून स्वच्छ घेते. त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे, म्हणजे खाली जरी कापलं तरी. कारण माझ्या ते कापायचं नाही का असते भाज्या बिज्या कट करायचं ते नाही आहे. त्यामुळे मग मी काय करते असं खालीच कट करते. आणि ते रोज स्वच्छच चकाचक चांगलं घासणीने घासून स्वच्छ धुवून घेत असते मी.
त्याच्यामुळं काय खाली पडलं तरी असू दे, त्याच्यावरती काय आपण काहीच म्हणजे असं घाण काहीच नाही आहे. आणि हे सगळं मला एकत्रच, आणि हे असं काही स्वयंपाक करायचं म्हणलं ना की लय पसारा होतो तुम्हाला थोडा, आणि किचन छोटं असल्यामुळे जास्त पसारा दिसतो. या लय छोटं किचन आहे, म्हणजे लईच छोटं आहे. तुम्हाला दाखवलं नाही पूर्ण किचन मी, पण तुम्हाला थोडक्यात दिसतच असेल की किती छोटं किचन आहे ती. तर ह्या बघा असं मी कात्रीने कट करून दिलेला आहे. जसं की आपल्याला विकत पिझ्झा कसा भेटतो तसं थोडक्यात मी कट केलेला आहे, पण विकतचा जरा मोठे मोठे तुकडे असतात, मी बारीक बारीक केलेला आहे इथं. तर ह्या बघा अशा प्रकारे आपला पिझ्झा झालेला आहे.